नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याचे अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले आहे। तर यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, विधवा व निराधार महिला असतील, त्यासोबतच श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी आणि वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थी असतील। तर या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे। पण मात्र काही दिव्यांग लाभार्थ्यांना फक्त 1500 रुपये आणि काही लाभार्थ्यांच्या खात्यात 2500 रुपये याप्रमाणे नोव्हेंबर महिन्याचे पेन्शन दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत। आणि त्यासोबतच या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतोय की राज्य शासनाच्या माध्यमातून नोव्हेंबरचे पेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले आहेत। परंतु अद्यापही काही लाभार्थ्यांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचे पेन्शन जमा झाले नाहीत। तर या संदर्भात अधिकृतपणे अपडेट आलेली आहे आणि जे लाभार्थी पेंडिंग आहेत, ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही, अशा लाभार्थ्यांच्या खात्यात आज त्यांचे नोव्हेंबर महिन्याचे पेंडिंग पेन्शन वितरित केले जाणार आहे। तर या संदर्भात अनेक लाभार्थ्यांचे प्रश्न होते की आम्हाला 1500 रुपये पण आलेले नाहीत आणि 2500 रुपये पण आलेले नाहीत, तर आम्हाला पैसे कधी येणार, याबद्दलची माहिती आम्हाला सांगा। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय की जे राहिलेले पेंडिंग लाभार्थी आहेत त्यांना आज त्यांचे पैसे जमा होतील, त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये। तर ज्या लाभार्थ्यांचे पैसे पेंडिंग आहेत त्या लाभार्थ्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नाव कमेंट करून सांगायचंय। तर आता राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना फक्त 1500 रुपये आले आहेत त्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती। तर दिव्यांग लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयामध्ये जमा केली होती, तरी सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही। तर याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची केवायसी। तर राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की तुम्ही संबंधित कागदपत्रे तहसील कार्यालयामध्ये जमा करा आणि तुमची केवायसी करून घ्या, आणि सर्व लाभार्थ्यांनी ते काम पूर्ण केलं। तर अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये जमा सुद्धा झाले आहेत, परंतु अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना फक्त 1500 रुपये आले आहेत। आणि त्यासोबतच असे लाभार्थी सुद्धा खूप आहेत ज्यांना 1 रुपया आलेला नाही। तर आता ज्या लाभार्थ्यांना आज पैसे जमा होणार नाही त्यांनी उद्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करायची की पैसे न येण्याचं नेमकं कारण काय आहे। तर या पद्धतीने त्या ठिकाणी जाऊन चौकशी करायची आहे। आणि त्यानंतर ज्या लाभार्थ्यांना 2500 रुपये फक्त 1500 रुपये आले आहेत त्यांनी सर्व कागदपत्रे जमा केली आहेत, त्यांची केवायसी झालेली आहे। तर तुम्हाला आता काहीच करायची गरज नाहीये, आता फक्त तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला राज्य शासनाचा अधिकृत व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे। तर आता तक्रार कशा पद्धतीने नोंदवता येईल या संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेला आहे, तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तो व्हिडिओ बघून तुम्हाला तशा पद्धतीने तुमची तक्रार नोंदवायची आहे। त्यासोबतच ज्या लाभार्थ्यांना मागील 3 ते 4 महिन्यापासून हप्ता बंद झाला आहे ते सुद्धा तक्रार नोंदवू शकतात। तर आता जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी तक्रार नोंदवायची आहे आणि तक्रार नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी तक्रारीचं स्टेटस चेक करत राहायचंय। तर अशा पद्धतीने अनेक लाभार्थ्यांचा प्रश्न होता की आम्हाला अजूनपर्यंत नोव्हेंबर महिन्याचे पेन्शन मिळाले नाही, तर आम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पेन्शन कधी मिळणार। तर उर्वरित सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात आज पेन्शन जमा होणार आहे। तर ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये ऐवजी फक्त 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत त्या लाभार्थ्यांनी कमेंट करून त्यांच्या जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नाव सांगायचंय। आणि त्यासोबतच जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून सांगायचंय। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।